उकळलेला बटाटा घेतलेला आहे, साबुदाणा घेतलेला आहे, शेंगदाण्याचं कूट करून टाकलेला आहे बारीक, मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. गॅस ऑन केला, त्याच्यावरती कढई ठेवली, तेल टाकूया. जास्त तेलाचं प्रमाण नसलं पाहिजे, कारण की आपण उपवासासाठी खिचडी बनवत आहोत. तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरची टाकून द्यायची. मिरचीचं जो बारीक करून घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये मी कशाचाही वापर केलेला नाही आहे. फक्त स्वच्छ धुतली आणि मिक्सरमधून बारीक केलेली आहे. जेवढं तुम्हाला तिखट लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता. जेव्हा खिचडीमध्ये आपण मिरची बारीक करून टाकतो मिक्सरमधून, तेव्हा त्याची चव खूप छान लागते. उकळलेला बटाटा घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे, साबुदाणा घेतलेला, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स केलेलं आहे. मिरची झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा आणि फिरवून घ्यायचं. तेलामध्ये थोडा वेळ फ्राय होऊ द्यायचा. बघू शकता तुम्ही. शेंगदाणे भाजू द्यायचे. भाजून घेतल्याच्या नंतर ते थंड होऊ द्यायचे. ते असे स्वच्छ करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आणि ते साबुदाण्यामध्ये मिक्स करायचे. बटाटा झालेला आहे, त्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला असं एकजीव करून घ्यायचं, छान असं फिरून घ्यायचं. असं छान असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी होऊ द्यायची खिचडी. आणि गॅस स्लो करायचा, हाय नाही ठेवायचा. हाय जर ठेवला तर आपली खिचडी जळू शकते. गॅस स्लो करायचा आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफू द्यायची. 5 मिनिटं झालेले आहे. खिचडी फिरून घ्यायची व्यवस्थित, जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तसं. अशी छान अशी फिरून घ्यायची आणि परत आपण झाकण ठेवून फक्त 2 मिनिटासाठी होऊ द्यायची. म्हणजे आपली मऊ अशी खिचडी होणार. अशी छान फिरून घेतलेली आहे आपण. झाकण ठेवायचं, 2 मिनिटं होऊ द्यायचं. 2 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, खिचडी आपली रेडी आहे.